वाटा लाव. बघू द्या किती घेतला. 100चा आई किती हिशे वाटा 50चा नाही तर 20चा भेटतो वाटा गावाला. हे बघा आज आम्ही आमच्याकडे खाजवाला आलेले आहे. खाजवाला म्हणजे जाऊला. चला हे बघा पूर्ण टोपलीमध्ये तर फ्री आहे. टोपली आता आमच्या घरी आले म्हणजे आता आमचं सवाली करलं. हे बघा पूर्ण खाजवाल आहे आणि पूर्ण टोपली घेऊन आलेत. फ्रेश एकदम गावाला भेटतो खाजवाल. ज्याला खाजवाल बोलतात आमच्याकडे, त्याला खरं जाऊला बोलतात. इकडे बघा असं आता वाटा लावते. कितीचा वाटा लावते? 50चा. चांगला मस्त लाव जरा आणि त्यातले का मासे बिसे टाका मांजराला खाली. आम्हाला मोठला करायचं आहे. चांगला लाव जरा. तू खाल्लं नको त्यांना वरण घे चांगलं का. जावला आहे ना 50 रुपयाचा आहे. इकडे घेतलं आईने. आज आलो घेऊन कारण की मध्ये आहे ना ते मच्छी आणते. जावळामध्ये आंबा टाकला ना तर एक नंबर लागतो. तर नमस्कार मित्रांनो, मी जीवराज. मित्रांनो आज आपण बनवतो एक आगळीवेगळी रेसिपी, जुनी पारंपरिक रेसिपी आमच्या गावाकडची. तर ती आई तुम्हाला बनवून दाखवते. तर तिला मोटला बोलतात आणि ही जी मोटला प्रकार आहे ना तो एक मच्छीपासून बनवतात. ही जवळा मच्छी असते ना भेटे, बारीक कोली भेटतं ना त्यापासून मोटला बनवतात. तर तो पानामध्ये बनवतात आणि पानामध्ये बनवताना ते चुलीवरती ते निखारे असतात ना त्यामुळे ते मस्त शिजवतात त्याला. तर तुम्हाला दाखवतो आज व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ मी शेवटपर्यंत बघा. आणि मित्र ह्या साईडला बघा आईने इकडे घेतलेत पानं घेतलीत. ही पानं कुठली आहेत आई? बोंडीची आहेत. बोंडीची. हां, ही बोंडीची पानं आहेत. बोंडीच्या पानामध्ये मी असं हे कसं करणार आहेस हे बघा. इकडे घेतले तिने एक काठी घेतले आणि त्या काठी अशी म्हणजे पानाला ही करते. 2-3 पानं घेऊन ती काठी म्हणून जॉईन करते. हे बघा अशी जोडते याला. मग जोडून असं खाली मोठा पान करणार आहेस का? हे जेव्हा तेच आपण ह्याच्यात घालायचं मग त्या निकाऱ्यावरती भाजायचं त्याला. अच्छा, ते इकडे बघा इकडे चूल पण मांडलं मस्त. इथं आहे ना आता ह्याच्यावरती निखारे करणार आणि निखाऱ्यावरती आपण हे करणार. हा भाजणार. मस्त लागतं नाही? मी कधी खाल्लं नाही पण तू बोलतोस बघूया आता. पण आई बोलली की तर खाऊन बघ मस्त लागतं. मी बोला चल मग बनवून दाखव मला. जाऊन म्हणजे रानामध्ये जाऊन फाटी काढून असं म्हणजे मे महिन्याचा टाईम आला की मग आम्ही जायचो गोयलं बनवायला. आपल्याकडे गोयलं बोलतात, तुमची काय बोलतात काय माहिती नाही, भाड्या बिऱ्या काय बोलत असतं. मग आम्ही ती फाटी गोयलं तोडून मग यशवीला न्यायचो तिकडं. आणि मग सुकटा जर त्यांचा जर मच्छीच्या होळ्या बिळ्या आल्या तर काय मच्छी मांडलेली बिंदलेली एखाद्याला जवला असा भेटला तर मग तो आम्ही काय बारीक जवला असला की हे असला पानात घ्यायचा धुवायचा आणि चटणी बिटणी काय नेलेली असते ना भाकरीमध्ये ती मग अशी कालवायची. त्याच्यात मीठ नाही आपली चटणी तर मीठ असतंच ना. बरोबर. मग तो त्याच्यात कालवायचं ना तो असा भाजून असा पानाला असा गुंडून कसा दोरा बिरान पलटायचो आपण अशा निखाऱ्यावरती खायची. मस्त हो टेस्टी काय येतं. आज बनवून दाखव मला. मित्रांनो इकडे आई बोलते की जी जुनी लोक होती ना ती पहिले पाऊस पडायच्या आधी सगळी जमाजमा करायची लाकडं घेऊन. तर लाकडं घेऊन ती पहिली इकडे वेचवी गाव जायची. इकडे होड्या येतात मच्छीवाल्यांच्या. तर मच्छीवाल्याला इकडे लाकडं द्यायची आपण आणि त्यांच्याकडे सुकट घ्यायची. आणि सुकट बदल्यामध्ये मग सुकट म्हणा ओली मच्छी म्हणा तर त्यामध्ये अशी जवळा प्रकार जो आहे ना मच्छीचा कोलिम बारीक तो घेऊन ती झटपटीत तशी जेवण करायचे पानामध्येच. तर ते बोलले की तुम्हाला दाखवते बनवून. म्हटलं तुम्हाला आज दाखवायला मिळेल व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्या चॅनलवरती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ बनणार आहे. एकदम जुनी पारंपरिक रेसिपी आहे जवड्याची. मग त्याला मोटला बोलतात. इकडं आईने ना बघा पान केलं बघा असं पूर्ण असं काठीनं शिवला येतो आणि असा अशी ही असते ना आपली जी पत्रावली असते तशी बनवून ठेवलं आहे. आता काय करते? आता तुझा जवळा निवडत आहे. हां, तर मग ह्याच्यात आपण मीठ मसाला लावून ओके तो पलटायचा आहे आपल्याला. चालेल. हां, मी तर कवळा सोडलो आहे. इकडं बघा इकडं आपण करवंद आणले त्या दिवशी ना इकडं आईने सुकट ठेवलेत मीठ लावून बघा. इकडे मस्त असे मध्ये कलर चेंज होतं यांचं सुकतात मस्त. ते म्हणजे आपले हे असं तर मनुके असं कसे तसे होतात पण छान लागतात मस्त ते पावसामध्ये खायला वगैरे. आणि इकडे आपण आंबे आणले ना ते असे कट करून ठेवलेत तिने. ह्याची आपण उसरी करणार म्हणजे आपण अशी मच्छीमध्ये वगैरे आपल्याला कामाला येईल ते पावसामध्ये मस्त. ह्याला पण मीठ लावणार मग झाल्यानंतर. आता थोडं सुकट ठेवलं त्याने मस्त. इकडे असे आहेत कौलावर ठेवलं सुकत. इकडे करवंद आहेत इकडे आंबे आहेत. म्हणजे कामं चालले सध्या. खाली बघा गावचं वातावरण एकदम भारी वाटतं आहे. एक नंबर वाटतं बघा.
संध्याकाळचे मस्त एकदम वाटतं. आता ऊन पण खाली गेलं आहे, म्हणजे सूर्य पण गेला आता इकडे डोंगराच्या पलीकडे. आणि तिकडे आपला देऊळ आहे गावदेवीचा. आणि सगळं आपलं घर आहे. इकडं आई मच्छी साफ करते इकडे, आणि आपण इकडे बनवतो, बाहेरच बनवतो आहे बघा. ताटामध्ये घेतले आपण घरगुती मसाला, लालवाला, हळद, मीठ, धना पावडर आणि खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. जास्त लसणाचा मारा असणार याच्यामध्ये, तर असे सगळे आपले मसाले असणार आहेत. आपण थोडासा अर्धा ग्लास आपण तेल घेतलेलं आहे. असे मस्त मसाले आणि तेल हे बनवून आपण करणार आहोत आता. पण तर बघा आजचा ही बनवलेलं आपण पातळीसारखा पानांचा आईने बनवून दिलं आहे. ते बघा हे असं केले, खाली हातरलं आहे. इकडे आपलं हे जवळा आहे फ्रेश एकदम, ते सगळे मसाले आहेत. आता ह्याच्यामध्ये सगळे मिक्स करते. लसूण ठेचून घेतलं आहे आणि आता काय टाकते धना पावडर ना, धना पावडर, हळद, नंतर अजून एक आपला घरगुती मसाला आपला सगळं मिक्स करते, सगळं टाकून घेते. आणि मीठ पण टाकून घेते. आता सगळा एकत्र करणार जवळा हा. आता मस्त एकत्र करून काय करणार आहे? आता ह्या पानावरती आपण घालायचा. ओके, आता हा सगळा एकत्र करून हा पानावरती घालणार आणि तेल टाकते. नामध्ये काय तेल नाही पण इथं आपला मी आता हाय घरी तो हां हां ते थोडं टाकते. हे बघा आता इकडे तेल पण टाकलेलं आहे सोबत. आता एकजीव केला आहे. हां सगळा एकजीव झालेला आहे. आता आता हे आपण पानावरती ठेवायचं. हे बघा इकडे सगळा हा बोंडीच्या पानावरती सगळं टाकलेला आहे. इकडे असं मस्त एकदम सगळं एकत्र करून मीठ मसाला सगळं टाकून वगैरे, हळद वगैरे सगळं एकत्र केलेलं आहे. इकडे बघा इकडे जणी आई पण आलेली आहे बघायला. तिकडे जण आई पण आहे, तिने पण असे मोठलं खाल्लेत ना. पहिले खूप लोक खायचे, जुने लोक वगैरे. सुट्टा गेला की ना, तिकडे आपला आई बनवून दाखवते. बरोबर. अच्छा, पहिले इकडे असे लोक जायचे करायला फाटी वगैरे घेऊन. आता इकडे आई बांधते बघा. इकडे घेतले वेल घेतले एक, तर अशी तिकडून ती पानाला एकत्र करून सगळीकडे बांधते चारी बाजूने. आणि आतमध्ये टाकले सगळा जवळा. हे बघा असे धागे काढलेत. बघा तिकडे मस्त आता आपला हा बघा बांधून झालेला आहे, तयार झालेला आहे मोठला. आता ह्याच्यामुळे सगळा जवळा गेलेला आहे, सगळा मीठ मसाला हळद सगळं गेलेलं आहे मध्ये मटेरियल सर्व. आता आपण हा काय करायचं, निखाऱ्यावरती ना भाजायचा ना. इकडे आता मोठला रेडी झालेला आहे. आता इकडे इस्तो मस्त पेटलेले आहे. आता इकडे टाकून घेते मोठला इस्तोमध्ये. इकडे बघा निखाऱ्यावरती. आता किती वेळ ठेवा आपल्याला हा? ओके, म्हणजे 20-15 मिनिट ठेवायचं आपल्याला. हे बघा तिकडे मस्त निखाऱ्यावरती असं पानामध्ये भाजून घेऊ त्याला मस्त. तो आतल्यात शिजेल मला मस्त तो. आता आतल्यातमध्ये मस्त शिजेल ना ताई. हे बघा मस्त आतमध्ये निखाऱ्यावर ठेवले आपण, खाली मस्त विस्त झालेले आहे. दोन्ही बाजूने आपण मस्त शिजवू त्याला. आतमध्ये मस्त शिजेल ना पाण्यामध्ये. हां पूर्ण आपण हे जे आहे ना आपण निखाऱ्यावरती शिजवलं त्याला. आणि बघा आता बघून बघूया कसं झालं आतमध्ये शिजलं काय वगैरे. कारण की मस्त सुगंध तर मस्त सुटला आहे, एक नंबर आहे. हे पानामध्ये खायला खूप भारी लागेल. वाव कसला भारी सुटला बघा ना, स्मेल भारी सुटला आहे. खतरनाक आहे, हे भारी झालं एक नंबर. हे बघा हा आहे मोठला प्रकार. मी पण फर्स्ट टाईम खातो आहे. ह्याचा स्मेल एवढा भारी सुटला आहे ना, भाकरीसोबत एक नंबर लागेल. मस्त आतमध्ये बघा ना पूर्ण लसूण बिसून पूर्ण असे एकदम ही झाले. आता मिक्स झालेली आहे मसाले वगैरे मीठ वगैरे. तर आपण हे एका प्लेटमध्ये टेस्ट करून बघूया, कारण की मी फर्स्ट टाईम खातो आहे. माझी चव सांगतो कशी आहे ती. तर मित्रांनो एवढे आईने आहे ना मला ताट आणलं आहे. ताटामध्ये एक मला भाकरी घेऊन आले आणि चम्मचमध्ये आपण एक काढूया प्लेटमध्ये. कसे झाले ते हे मोठला आई आहे ना आपल्या देते प्लेटमध्ये काढून. हे बघा मस्त गरम गरम आहे, वाफा येतात आणि मस्त शिजलं नाही एक नंबर पानामध्ये. तर त्यातल्या ह्याच्यामध्ये लसूण खायला खूप मजा येईल.
कारण की मस्त एकदम पानाचं वगैरे टेस्ट यामध्ये उतरलेली आहे. त्यामध्ये आपण जे टाकलं ना तेल, मसाला, मीठमध्ये हळद वगैरे मस्त. आता मी भाकरी घेतली आपण ताटामध्ये. तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे त्याची. तर आपण टेस्ट करून बघूया. आता मोठला हा हे बघा असं मस्त एकदम फ्रेश घेतलेला आपण चवडा. लसूण पण घेतले आपण. टेस्ट करून बघूया. एवढा भारी झाला आहे ना मित्रांनो, खतरनाक झाला आहे. म्हणजे फर्स्ट टाईम खातो आहे पण एवढा मला आवडला ना, एकच नंबर. मला वाटतं पूर्ण पानाचे जे वेगळे पूर्ण चव हे उतरले आणि निखार ते पण पूर्ण भाजले दोन्ही बाजूने. मस्त प्रॉपर शिजला वगैरे आणि भाकरीसोबत लय भारी लागतं. तर मित्रांनो तुम्हाला ही आजची व्हिडिओ आपली कशी वाटली मोठल्याची जी आईने रेसिपी करून दाखवली आपल्याला. तर तुम्हाला आपली व्हिडिओ आजची आवडली असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ती बेल आयकॉन नक्की दाबा, सबस्क्राईब करा आपली चॅनल. तर भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.